माझा समाज जागा झालाय, आता उडलाय वैरात गोंध, आता उडलाय वैरात गोंध. आलाय आदिवासी वाद आमचं, आलाय आदिवासी वाद, आलाय आदिवासी वाद आमचं. महाराष्ट्रातील सर्व आदिवासी बांधवांना सर्वप्रथम जय आदिवासी, जय शवा, जय जोहार, जय भीम, जय शिवराय. आज आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या नावाखाली हे गेंड्याच्या कातडीचं सरकार राजकारण करू पाहते. त्यामुळे बंजारा ही जात, धनगर ही जात आदिवासीचं आरक्षण मागण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोर्चे आंदोलन सुरू आहेत आणि सरकार त्यांचे लाड पुरवतोय. त्यामुळे आमचं आदिवासींचं आरक्षण कोणालाही मिळू नये, बंजारा धनगरांना आणि इतर कोणीही आरक्षणाची मागणी करत असेल त्याला विरोध म्हणून आणि आदिवासी सर्वांना जय आदिवासी, जय भीम, जय शिवराय. मी गणेश गवळी. आज सकल आदिवासी समाजाच्या वतीने 28 सप्टेंबर आज रविवार एक मीटिंग आयोजित केली होती सकल आदिवासी समाजाच्या वतीने. आज बघितलं आपण तुमच्याच टीव्हीच्या माध्यमातून आपण सगळीकडे बघितले की बंजारा समाज, धनगर समाज मोठ्या प्रमाणावर मोर्चे काढत आहे. तर हे मोर्चे काढत आहे तर आदिवासी समाज कुठेतरी झोपलेला आहे असं वाटत आहे, पण कधीही आदिवासी समाज झोपलेला नाही. या नाशिक शहरामध्ये सगळ्यात मोठा जिल्हाधिकारी कार्यालयावर हा उलगुलान मोर्चा होणार आहे. हा मोर्चा 13 ऑक्टोबर सोमवारी होणार असून उपस्थित सर्वांना या ठिकाणी जय आदिवासी. येत्या 13 ऑक्टोबरला या नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर संपूर्ण आदिवासी समाजाच्या वतीने आदिवासी आरक्षणाचं संरक्षण व्हावं यासाठी आता आदिवासींमध्ये जे काही घुसखोरी करून पाहत आहेत, धनगर समाज असतील किंवा बंजारा समाज असेल, बंजारा समाजाला लागून वंजारी समाज असतील, या समाजाला कुठेही आदिवासी आरक्षणामध्ये स्थान या ठिकाणी मिळू नये आणि ते संविधानामध्ये नाही आहे. म्हणून या ठिकाणी सगळ्या आदिवासींनी या ठिकाणी वेळीच जागृत झालं पाहिजे आणि जागृत होऊन मी पांडुरंग गायकवाड सर्व आदिवासी बांधवांना जय जोहार, जय आदिवासी, जय शिवराय, जय भीम. दिनांक 13 ऑक्टोबर रोजी जो जिल्हाधिकारी कार्यालयावर आपण मोर्चा काढणार आहोत सकल आदिवासी समाजातर्फे, त्या मोर्चामध्ये प्रत्येक आदिवासीने उठ आदिवासी जागा हो, संघर्षाचा धागा हो या उक्तीप्रमाणे प्रत्येकाने नाशिक या ठिकाणी 13 ऑक्टोबर रोजी यायला पाहिजे. मी आदिवासी आहे नुसतं घरात बसून म्हणण्यापेक्षा इथं मोर्चामध्ये सामील होऊन आपल्या संविधानाचं रक्षण करणं गरजेचं आहे. मी पांडुरंग गायकवाड सर्व आदिवासी बांधवांना जय जोहार, जय आदिवासी, जय शिवराय, जय भीम. दिनांक 13 ऑक्टोबर रोजी जो जिल्हाधिकारी कार्यालयावर आपण मोर्चा काढणार आहोत सकल आदिवासी समाजातर्फे, त्या मोर्चामध्ये प्रत्येक आदिवासीने उठ आदिवासी जागा हो, संघर्षाचा धागा हो या उक्तीप्रमाणे प्रत्येकाने नाशिक या ठिकाणी 13 ऑक्टोबर रोजी यायला पाहिजे. मी आदिवासी आहे नुसतं घरात बसून म्हणण्यापेक्षा इथं मोर्चामध्ये सामील होऊन आपल्या संविधानाचं रक्षण करणं गरजेचं आहे.